नमस्कार, मी डॉक्टर निखिल रांगडाले. मी फुल टाइम ऑर्थोपेडिक कन्सल्टंट मेडिकॉर संगमनेर हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. आज मी स्पोर्ट्स इंजुरी बद्दल सांगणार आहे. स्पोर्ट्स इंजुरीमध्ये मोस्ट कॉमनली जसं खेळाडू असतात किंवा जसं डे टू डे लाईफमध्ये एखादा ट्रॉमा झाला नी जॉईंट मध्ये किंवा नी मध्ये नीच्या भारावर पडले तर एसीएल हा सगळ्यात मोस्ट कॉमन लिगामेंट असतो जो इंज्युअर होत असतो. त्याच्यामध्ये जसं पार्शियल टिअर असेल किंवा मग थोडंफार स्प्रेन असेल म्हणजे ताणलेलं असेल तर यामध्ये आपण जसं ग्रेड 1 ग्रेड 2 यामध्ये आपण कन्झर्वेटिव्हली मॅनेज करतो. म्हणजे गुडघ्याचा पट्टा लावणे किंवा सूज असेल त्यावर गोळ्या देणे, सूज कमी करण्याकरता आणि दुखण्याच्या गोळ्या आणि थोडंसं रिस्ट्रिक्टेड मुवमेंट करून आपण त्याला रिकवर करू शकतो विदिन 1 मंथ और 3 वीक्स मध्ये. पण जसं कम्प्लीट टिअर असेल तर मग नेमकं काय करायचं, तर मेनली जसं एसीएल कम्प्लीट टिअर असेल तर त्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन हे खूप इम्पॉर्टंट असतं. विदाउट रिकन्स्ट्रक्शन पेशंट जसं पायऱ्या उतरायचं असेल किंवा चढायचं असेल त्यामध्ये त्रास होतो. नॉर्मल चालायचं म्हटलं तर त्यामध्ये चालू शकतो पेशंट पण पेन होतं भरपूर. तर त्याकरता आपण दुर्बीनद्वारे एसीएल रिकन्स्ट्रक्शन करतो. तर एसीएल रिकन्स्ट्रक्शन मध्ये 3 फेजेस असतात. जसं फेज 1 मध्ये जसं पेशंट येतो आपल्याकडे तर आपण लगेच ऑपरेट करत नाही. सो इनिशियली जसं ट्रॉमा 7 दिवस असेल, 8 दिवस असेल किंवा 3 दिवस असेल तर आपण थोडा वाट बघतो 15 दिवस, सुजन कमी होऊ देतो. त्यानंतर पेशंटला आपण व्यायाम सांगतो की फेज 1 म्हणतो त्याला. फेज 1 मध्ये काय असतं की पेशंटचे जे मसल्स असतात क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग याचे एक्सरसाइज आपण चालू करतो जेणेकरून पोस्ट ऑपरेटिव्हली त्याचे रिझल्ट चांगले भेटायला पाहिजे आपल्याला. तर त्याकरता आपण मसल ऍक्टिव्हेट करतो. नंतर मग आपण ऑपरेट करतो दुर्बीनद्वारे. 4 mm चा होल करून आपण गुडघ्यामध्ये तिथे दुर्बीन टाकून आणि 2 होल असतात त्याच्यामध्ये आपण ऑपरेट करतो पूर्ण एसीएल रिकन्स्ट्रक्शन. तर एसीएल करता बऱ्याच लोकांना असं असतं की सर काय टाकणार आतमध्ये, रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नेमकं काय. तर त्यामध्ये काय असतं की पेशंटच्या पायामधूनच आपण शिअर काढून तिथे आपण रिकन्स्ट्रक्ट करतो. त्यामध्ये जसं ऍडजस्टेबल लूप, जसं आता लिगामेंट आहे, आता ग्राफ्ट आहे, ते आपल्याला फिक्स करायचंय गुडघ्यामध्ये जेणेकरून गुडघा मागे पुढे व्हायला नको, मोबल व्हायला नको किंवा त्याला चालताना त्रास व्हायला नको. तर त्यामध्ये आपण ऍडजस्टेबल लूप आणि ऍब्झॉर्बेबल स्क्रू यूज करतो जेणेकरून पेशंटला नंतर ते काढायची गरज पडायला नको. तर त्यामध्ये जसं एसीएल रिकन्स्ट्रक्शन यामध्ये आपण 2 प्रकारचे ग्राफ्ट घेतो. जसं गुडघ्यामधून एकतर सेमी टेंडिनस ग्रॅसिलिस आणि सेमी मेम्ब्रेनस किंवा खाली एक अँकल मध्ये पेरिनियस लॉंगस आणि रिकन्स्ट्रक्शन करतो. आणि हे सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे साध्य होते जसं की दुर्बीनद्वारे. आधी ते ओपन करायचे त्यामध्ये बरंच गुडघ्यामध्ये स्वेलिंग आणि गुडघा खराब व्हायचे चान्सेस असायचे. आता हे आपलं झालं एसीएल बद्दल. जसं इंटरऑप नंतर मग ऑपरेट झाल्यानंतर जसं 60-70% हे डॉक्टरच्या हातात आहे की म्हणजे त्याचं किती सक्सेसफुली ग्राफ्टिंग होतं. पण 30-40% हे फिजिओथेरपिस्ट आणि पेशंटच्या हातात असतं. जसं पोस्ट ऑपरेटिव्ह फेज हा खूप इम्पॉर्टंट फेज असतो. त्यामध्ये जर पेशंट 2 ते 2.5 महिने चांगलं फिजिओथेरपी घेत असेल आणि कंटिन्यू व्यायाम करत असेल गुडघ्यांचा तर तो रिकव्हरी त्याची फास्ट होतं आणि 2.5 ते 3 महिन्यात नॉर्मल वॉकिंग, नॉर्मल रनिंग, स्क्वॅटिंग, क्रॉसलेग सेटिंग हे सगळं त्याला करणं साध्य होतं. आणि ओन्ली एसीएलच नाही तर काही पेशंटमध्ये असं स्पोर्ट्स इंजुरी होतं. कधी कबड्डी प्लेयर येतात माझ्याकडे किंवा काही कुस्ती वगैरे खेळतात त्याच्यामध्ये पण कधी कधी मल्टिपल लिगामेंट इंजुरी होतं जसं एसीएल, एमसीएल किंवा काही रुग्णांना पीसीएल होतं म्हणजे मागचा लिगामेंट, पीसीएल म्हणजे, एमसीएल म्हणजे बाजूचा लिगामेंट आतला. तर हे टिअर मल्टिपल असेल तर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण ऑपरेट करतो. जसं 4 लिगामेंट असेल तर इनिशियली आपण 2 लिगामेंट ऑपरेट करून सेकंड स्टेज मध्ये 2 लिगामेंट ऑपरेट करतो. तर हे आपलं जसं ऑर्थोस्कोपिक याच्यामुळे हे साध्य होतंय आपल्याकडे मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये.